चिंतन प्रवचन क्रमांक 66 मनाची चंचलता. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंत श्रींना म्हणतो, योयम योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितिं स्थिराम. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. याचं माऊली निरूपण करतात. तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यया. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल का रहा म्हणतलिया राहेल महावातू. जे बुद्धीचे सळी निश्चयाते टाळी धैर्यसी हातफळी मिळवून जाय. जे विवेके ते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे ओवावो जया संयमुची होय सावावो ते मन आपुला स्वभाव सांडील काही. म्हणून मन एक निश्चळ राहेल मग आम्हासी साम्य होईल हे विशेषही न घडेल याची लागी. मन महाचंचल आहे. ते एका उपभोगात रममाण असताना दुसऱ्या उपभोगाचा विचार करत असते आणि आयत्या वेळी प्रत्यक्षात तिसऱ्याच उपभोगाकडे निघून जातं. मनाचा काहीही भरोसा देता येत नाही. मन फुलपाखरासारखे आहे. फुलपाखरू एका फुलावरून उडते आणि मग दुसऱ्या फुलावर जाते, तेथून ते तिसऱ्या फुलावर उडते. असे एका फुलावरून दुसऱ्या आणि मग तिसऱ्या आणि मग चौथ्या फुलावर असे करत करत हिंडत असते. अशाच प्रकारे मनाला स्थिरता कशी ती माहीत नसते. मन उपभोगप्रिय आहे कारण त्याचा जन्मच उपभोगामधून झालेला आहे. आपल्याला जेव्हा एखादी वस्तू किंवा गोष्ट उपभोगायची असते आणि त्यासाठी एकाहून जास्त पर्याय उपलब्ध असतात, अशा वेळी आपण एक पर्याय निवडतो. याचा अर्थ अन्य सर्व पर्याय आपण नाकारतो. एखाद्या बेसावध क्षणी आपण म्हणतो, याऐवजी तो दुसरा पर्यायही चांगला होता, तोही उपभोगायला हरकत नव्हती. हे आपल्या मनामधून स्मृतीमध्ये साचते. झालं, संपलं. या न उपभोगलेल्या पर्यायाचे आविष्कार अंतःकरणामध्ये मागे रेंगाळतात. हेच ते मन असतं. स्वयंपाकघरामधून धूर बाहेर जाताना त्याचे ओशट छताला चिकटते, छत काळपट होते. भाजीचे पातेले कितीही स्वच्छ करा, त्याला तेलाच्या फोडणीचे ओशट किंचित तरी असतेच असते. यामुळे त्यात दूध तापविले तर ते नासते. तसेच मन आहे. एखादी गोष्ट मनात आली की ती उपभोगामध्ये बदलते. यामुळे भौतिकच असे नव्हे तर अध्यात्म जरी मनात आले तरी त्यामधून चंचल मन आध्यात्मिक उपभोग निर्माण करते. यामुळे सत्वगुण कितीही चांगला असला तरी त्याच्या अतीत व्हावे, तेव्हाच मुक्तीची यात्रा आरंभ होते. मन चंचल आहे याचा अर्थ ते गतिमान आहे. सतत हिंडत फिरत भरकटत राहते. मनाची गती किती आहे? आत्ता आपण जेथे बसलेले असाल तेथून तत्क्षणी ते आपण पूर्वी कधी एखाद्या ठिकाणी गेलेले असाल तर त्या ठिकाणी ते आपल्याला घेऊन जाते. एवढ्याने भागत नाही. तुम्ही त्यावेळी जे जे पाहिलेले असते, ऐकलेले असते, काही मौज मजा केलेली असते, ते सर्व मन पुन्हा अनुभवू लागते. त्यावेळी तुमच्याबरोबर जे कोणी होते त्या सर्वांना ते भेटते. मन त्यावेळचा चलत ऑडिओ व्हिडिओ स्वतःमध्ये सुरू करते. आपल्याला पुन्हा प्रत्ययाचा आनंद देते. यामुळे आपण पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या उपभोगांना प्रोत्साहित होतो. यावरून येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा की असे हे चंचल मन
सूक्ष्मात प्रवेश करू शकते. यामुळे ते अंतःकरणामध्ये औषात्मा आणि जीवात्मा यांच्या सन्निध वास्तव्य करते आणि त्यांच्या संवेदना ग्रहण करून उपभोगांची मनमानी करते. याचप्रमाणे मन कल्पनेने कोणत्याही उपभोगांचे दालन निर्माण करते. ते विश्वसुंदरीबरोबर तासनतास श्रममाण होते. ते कोणताही पदार्थ खाण्यात गुंग होते. ते झकपक कपडे घालून हिंडून येते. पुढारी होऊन एकाधिकाशय गाजवते. सर्वोत्तम खेळून बक्षीस मिळवते वगैरे मन असे काहीही करते. याहीपेक्षा मनाची पुढची झेप पाहण्यासारखी आहे. एखादा मृत व्यक्तीची आठवण मन करते आणि ते त्या व्यक्तीला भेटते, त्याच्याशी संवाद साधते, त्याच्या सहवासात रमते. तेवढा वेळ ती व्यक्ती मृत झालेली आहे याचा आपल्याला विसर होतो. मनाचे असे हे सर्व भरकटणे आपल्याला इतके प्रत्यक्ष घडत आहे असे वाटते की आपण त्या त्या प्रसंगाला बोलतो, हसतो, रडतो, ओरडतो, प्रसंगी हातापायाची हालचाल करतो, क्वचित जाग सोडून चालू लागतो. अशावेळी आपण जागृत असलो, झोपेत असलो तरीही आपल्याकडून असे केले जाते. जर आपण सोफ्यावर मनामध्ये काही विचार करत बसलेले असलो आणि त्याच नादात जेवायला टेबलाकडे जाऊ लागलो तर प्रत्यक्षात आपण लिहायच्या टेबलाकडे जातो. काही जण स्वप्न पडून झोपेत अंथरुणावरून उठून चालायला लागतात, कुठेतरी ठेचकाळतात आणि जागे होतात. हे चंचल मन असते. काही महाभाग पुरात उडी मारतात. दुचाकी चारचाकी पुरात घालून पलीकडे जायला लागतात. धबधब्याखाली भिजायला जातात. अतिवेगाने गाडी चालवतात. हाताने साप पकडतात वगैरे करू नये अशा अनेक गोष्टी करतात. यामागे चंचल मन असते, बुद्धी नसते. बुद्धी असे कधीही सांगत नाही. काही कारणाने या देहापासून या जन्मामध्ये, या आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे जगता येत नसेल, आपल्याला पाहिजे ते उपभोग मिळत नसतील, मनमानी करता येत नसेल, तर मन स्वहत्या करते, फास लावून घेते, गाडीखाली उडी मारते, जीवाची हत्या करते. मनाच्या या विक्षिप्तपणामुळे असे साहस केले जाते. मनाने कमकुवत असलेला कुबुद्धीने कितीही सांगितले तरी स्वहत्या करू शकत नाही. पुनर्जन्म घेऊन आपल्याला पाहिजे तसे उपभोग घेऊ ही कुविद्या मन शिकवते. उपभोग प्रारब्धात नसतील तर मन जगायला विरोध करते. अशावेळी हे सर्व बुद्धीने होत नसते. बुद्धी असे करायला तर सांगत नाहीच, परंतु बुद्धी असे करू नये असेच सांगते. परंतु अशावेळी अशा गोष्टी कराव्यात असे मनात येते. त्यावेळी असे निर्बुद्ध होतात आणि त्यावेळी चंचलतेमुळे, मनाच्या अति गतिशीलतेपणामुळे बुद्धी काय सांगत आहे याचे भान येण्याआधी, आकलन होण्याआधी मन कर्मेंद्रियांकडून कृती करून घेते. आपल्याला ज्या भावना होतात त्या चंचल मनामुळे होतात. समजा मयत झालेले आहे तर बुद्धी सांगते अशा दररोज कोटी मयत होत असतात, त्यात रडण्यासारखं काही नाही, चल शव पोचवण्याच्या कामाला लाग. परंतु मन सांगते, अरे तुझे नातेवाईक गेले आहेत, तुझ्यावर किती माया होती त्यांची, आता त्यांचा तुला सहवास कधीही मिळणार नाही. मन अशा प्रकारे भावभावना निर्माण करते आणि अशा प्रसंगी रडवते. याचप्रमाणे आपले पाल्य पहिले आले की बुद्धी सांगते, अरे यात काय विशेष, कोणीतरी येणारच असतो पहिला, चल त्याच्या पुढच्या शिक्षणाच्या कामाला लाग. परंतु मन सांगते, अरे तुझे अपत्य पहिले आले आहे, त्याचे कौतुक कर, पेढे वाट, पार्टी कर, मौज कर. मनाच्या अशा शिकवणीमुळे आपला चेहरा हसरा प्रफुल्लित होतो. आपण अपत्याचे यश मौज मजा चैन चंगळ करून साजरी करतो. हे अनावश्यक उपभोग असतात. यामुळे गतसंचित संपत नाही तर अनावश्यक उपभोगांमुळे संचितात भर होते. याप्रमाणे चंचल मन पुनर्जन्माची सोय करते. जर आपण चार चौघात मोठ्या खुशीत गप्पा मारत, विनोद करत, मोठमोठ्याने हसत, मौज करत जीवन जगत असलो
आणि त्यावेळी मयताची बातमी समजली तर आपण तत्क्षणी गंभीर होतो, दुःखी होतो, हसणे मौज करणे थांबते आणि रडू येते. यामागे चंचल मन असते. परंतु जर आपण दुःखी असलो, रडत असलो, विलाप करत असलो आणि अशावेळी आनंद देणारी बातमी समजली तरी आपले दुःख तत्क्षणी थांबत नाही, रडणे थांबत नाही, विलाप थांबत नाहीत. त्या दुःखाच्या आवेगातच आपण ते आनंदाची बातमी स्वीकारतो. हे आयुष्य जगणे असते. आयुष्य दुःखमूळ आहे. म्हणून आयुष्यात अनावश्यक उपभोग असतात. मनाला हे प्रिय आहे. यामागे मन असते. कारण आनंद म्हणजे जीवन. सुखदुःखातील आपला मूलभूत नैसर्गिक स्वभाव. आनंद म्हणजे आत्मसान्निध्य, मुक्तीच्या यात्रेवर पाऊल टाकणे. हे मनाचे मरण असते. मनाला हे नको असते. त्याला पुनर्जन्म हवा असतो. यामुळे मन दुःखामधून बाहेर यायला आपल्याला अनुकूल नसते. परंतु आनंदामधून दुःखात जायला आपल्याला मन सहाय्य करते. उपभोग घेताना ते आपल्या सौख्याला सहाय्य करते. कारण पुढे सौख्यामधून नक्की दुःख निर्माण होणार असते. यामुळे मन निश्चिंत असते. परंतु आनंदमय आत्ममार्गावर ते आपल्याला थांबवते. त्यात प्रगती करायला विरोध करते. बिचारी बुद्धी. प्रसंगाचे परखड विश्लेषण करायचे तिचे काम ती चोख करते आणि ते विश्लेषण ती जीवाकडे निर्णय घेऊन कृती करण्यासाठी पाठवितेही. परंतु याआधीच मन त्यावर कर्मेंद्रियांकडून कृती करवून घेते. मनाच्या या चंचलतेपुढे जीव हतबल होतो. त्याचे बरे वाईट परिणाम जीवाला भोगावे लागतात. या कृती अनावश्यक असल्यामुळे त्याचे संचित तयार होते. जीवाला औषात्म्यामार्फत पुन्हा देहधारण करावा लागतो. मनाला याच्याशी काहीही कर्तव्य नसते. पुनर्जन्मामुळे ते खुश होते. तसेच देहामध्ये औषात्मा आणि जीव सोडल्यास सर्व अचेतन आहे. औषात्मा साक्षी आहे, अभोक्ता आहे. यामुळे सकृतदर्शनी देहाला इजा झालेली दिसत असली तरी परिणामाच्या बऱ्या वाईट संवेदना फक्त जीवाला होतात. यामुळे तो घाबराघुबरा होतो, वेदनेने तळमळतो. फारच काही झाले, असह्य झाले तर जीव देह सोडायचा निर्णय घेतो आणि औषात्म्याच्या आश्रयाला जातो. अशावेळी देह सोडताना कोडगेपणाने मन जीवाला लटकते. आपल्यामुळे पुनर्जन्म घ्यावा लागत आहे याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नसते. उलट ते खुशीत असते. कारण नव्या देहामुळे त्याची नवीन उपभोग घ्यायची सोय होणार असते. पुनर्जन्म नसेल तर मुक्ती प्राप्त होते. मुक्तीमुळे फक्त औषात्मा परमात्म्यात विलीन होतो. देहाची आत्मयात्रा संपन्न होते. हा मनाचा मृत्यू असतो. मनाला तर अमर्याद कालावधी जीवित राहायचे असते. म्हणून ते कायम पुनर्जन्म व्हावा यासाठी प्रयत्नशील असते. आपण सुरुवातीला पाहिलेल्या भगवद्गीतेच्या श्लोकाचा माऊलींनी केलेल्या त्याच्या निरूपणावरून आपल्याला समजले आहे की मन आवरणे, त्यावर नियंत्रण मिळविणे, त्याला एका जागी स्थिर करणे अशक्य आहे. त्याच्यावर कब्जा करू जाता ते तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे आपल्या हातावर तुरी देऊन शिताफीने निसटते. याचप्रमाणे त्याच्या अतिगतीमुळे ते जीवाच्या आधी उपभोगाचे निर्णय घेते आणि कर्मेंद्रियांकडून कृती करून उपभोग घेऊन मोकळे होते. तसेच आपण हेही पाहिले की मनाला आपण देहादी इंद्रियांप्रमाणे निर्माण केलेले नसल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण आणणे आपल्या ताकदीच्या बाहेर जातं. आपण मनाला नष्टही करू शकत नाही. पुनर्जन्मासाठी देह सोडताना ते बुद्धिस्मृती यांच्याबरोबर जीवाला आपणहून लटकते आणि पुनर्जन्मात नव्या देहात पुन्हा उचापती करू लागते. याचा अर्थ मन आपल्या मुक्तीच्या मार्गात फार मोठा अडथळा आहे. मग आता यापासून सुटका कशी करून घ्यायची? यासाठी काट्याने काटा काढायचा. मन झोपेत, नशेत, मूर्छेत शांत होते. परंतु ते तात्पुरते असते. ते कधीही नष्ट होणारे नाही. यास्तव मनाच्या अति जलद गतीचा,
त्या गतीने सूक्ष्मात प्रवेश करण्याचा, कल्पना करण्याचा, त्याच्या दूर पोहोचण्याचा उपयोग करायचा. बहुतेक सर्वांनी मनाची चंचलता स्थिर करण्याचा उपदेश केला आहे, परंतु आपण जाणून घ्यायचे की मन चंचल आहे हे आपल्यावर उपकार आहेत. त्याच्या चंचलपणाचे दमन करायचे नाही. या चंचलपणात महागती आहे. मन अतृप्त आणि असमाधानी असल्यामुळे त्याच्यात कल्पनेची उत्तुंग भरारी आहे. आज आपण पाहतो की मानव चंद्रावर पोचला आहे. गुरु शुक्रादी ग्रहावर जाण्याचा त्याने चंग बांधला आहे. या सर्व ग्रहांचा अतितप्त आग असलेला स्वामी सूर्य याच्या जवळही त्याने यान पाठविले आहे. ही जी वैज्ञानिक प्रगती आहे त्यामागे मन आहे. कल्पनेची भरारी आधी मन घेते आणि मग ती भरारी प्रत्यक्षात यशस्वी करण्याचा ते देह, बुद्धी, स्मृती यांची मदत घेते. यामुळे भविष्यात जरी आपले नवग्रह आणि सूर्य असे विश्व त्याच्या कक्षेत आले तरीही मन तृप्त होणार नाही. त्याची भूक तळ नसलेल्या बादलीसारखी आहे. ती बादली भरणे शक्य नाही. ते कायम असमाधानीच असणार आहे. याचे कारण जाणा. त्याची उपभोगांची क्षमता अमर्याद ब्रह्माप्रमाणेच अमर्याद आहे. ती कधीही पूर्ण होणार नाही. अनंत विश्वे आहेत, यांचा तो धांडोळा घेत राहणार आहे. यामुळे हा मानव त्याच्या मानवी देहधारणेच्या मूलभूत हेतूपासून दूर राहून, कायम अमुक्त राहून, सुखदुःखात सतत राहून कव्वेलानंदाला, मुक्तीला कायम मुकणार आहे. त्याच्या नैसर्गिक आनंदघन या स्वभावाला वंचित राहणार आहे. सुखदुःख हे काय जिणे आहे? नदी उतारावरून जोराने वाहत असते. अनेक प्रदेशांमधून ती प्रवास करते. वाटेत कडा आला तर त्यावरून उडी मारते. वाटेत अडथळा आला तर त्याला वळसा घेत पुढे पुढे जात राहते. परंतु जेव्हा ती सागराला मिळते तेव्हा ती त्यापुढे आणखी जाऊ शकत नाही. ती सागरात विलीन होते. याचप्रमाणे आपण मनाचे करायचे. आपल्याला अशी एक जागा माहीत आहे की त्या पलीकडे आणखी काहीही नाही. ती जागा म्हणजे ब्रह्मांडाचे केंद्र. ब्रह्मांडाच्या परिघाला अंत नाही. ते अमर्याद पसरत असणारे आहे. ते कधीही पूर्ण होऊ शकत नाही. परंतु ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी ते पूर्ण आहे, कारण ते परमशून्य आहे. आता त्याच्या आत आत आणखी काहीही नाही. जर या जागी आपण मनाला घेऊन गेलो तर मन त्या पलीकडे जाऊ शकत नाही. ते तेथेच विरघळून जाते. आपण मुक्त होतो. मनाला विश्वकेंद्री घेऊन जाण्यासाठी योगाधिराज पातंजलीने आणि भगवंत श्रीने उपाय सांगितला आहे. अभ्यास आणि वैराग्य हा तो उपाय. अभ्यास म्हणजे साधना, उपासना. या योगे साध्य होणारी स्थितप्रज्ञता म्हणजे वैराग्य. अशा प्रकारे उपाय केल्यावर ध्यान साध्य होते. मनाचा अडथळा दूर होतो. साधना, उपासना, ध्यान हे स्वतंत्र विषय आहेत. त्यांचे सविस्तर निरूपण मी अन्य काही लिखाणांमध्ये केले आहे. जिज्ञासूने ते लिखाण वाचावे. या प्रवचनाचा विषय मनाची चंचलता हा आहे. त्याचे जमले तेवढे सविस्तर निरूपण मी केले आहे. हरिओम.